सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिवाळी सणानिमित्त योगेश्वर विद्यालय दावचवाडी येथे विद्यार्थ्यांनी आकर्षक सजावट करून परिसर उजळविलाय। शाळेतील विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी आकाशकंदील, रांगोळी व फुलांच्या सजावटीने विद्यालयाचा परिसर सजविलाय। विशेषतः शिशुविहार मधील लहानग्या विद्यार्थ्यांनी पणती, सजावट आणि रेखीव आकाशकंदील बनवण्याच्या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला। या निमित्ताने माननीय श्री बोराडे सर यांनी दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व, परंपरा व सांस्कृतिक मूल्ये यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे। कार्यक्रमात सर्व पालकांनी उपस्थित राहून लहानग्यांच्या उत्साहाला दाद दिली आहे। शिशुविहार वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना पारंपरिक फराळाचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे मुलांच्या आनंदात आणखी भर पडली आहे। या प्रसंगी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री सुनील मोगल सर तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक संस्थेचे माननीय विश्वस्त मंडळ यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि शिक्षकांच्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री सुनील मोगल सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। यावेळी श्री संतोष बिराडे, मीना बोराडे, निलेश शिंदे, देवरे सर, रुपाली मते, वैशाली गवळी, शीतल देवरे, सविता मगर, सीमा मैंद, अनुजा वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या कलात्मक उपक्रमामुळे विद्यालयात दिवाळीचा उत्साह आणि संस्कृतीचा सुगंध दरवळला। शिशुविहार दावचवाडी गावातील पंचक्रोशीतील एक नामवंत असं शिशुविहार आहे। या शिशुविहाराच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम हे नियमितपणे घेतले जातात। दिवाळी सणानिमित्त आज राबवलेला हा असाच एक उपक्रम आहे की ज्या माध्यमातून दिवाळी सणाचं महत्त्व हे पटवून देण्यात आलेलं आहे। अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा प्रभाव पडावा या उद्देशाने हा दिवाळी सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्या अंतर्गत दिवाळीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढलेल्या आहेत, त्यामध्ये आपण बघूया की वसुबारस ही रांगोळी आहे। या रांगोळीच्या माध्यमातून गायीचं आणि वासनाचं पूजन केलं जातं की आपल्या ज्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलं जातं, त्यांचे पूजन केलं जातं। धनत्रयोदशीच्या माध्यमातून ही रांगोळी काढली की आपल्याकडे जे जमापुंजी असते त्याचं पूजन या ठिकाणी केलं जातं। तसंच नरक चतुर्दशीच्या रांगोळीच्या माध्यमातून घरामध्ये अभ्यंग स्नान हे सर्व कुटुंबीय करतात। त्यानंतर एक महत्त्वपूर्ण म्हणजे लक्ष्मीपूजन हे केलं जातं, त्याची रांगोळी काढलेली आहे। आणि भाऊ बहिणीचं अतूट प्रेमाचं नातं दर्शवणारं भाऊबीज हा सण अतिशय उत्साहाचा असतो, म्हणून भाऊबीजेची रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। एकंदरीतच सर्व रांगोळ्या अतिशय विलोभनीय आहेत, सुंदर आहेत आणि खूप छानसा उपक्रम हा योगेश्वर शिशुविहारच्या माध्यमातून राबवण्यात आला आहे। मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी गोरख सोनवणे, निफाड।